हॅलो माय डिअर व्ह्युअर, परत एकदा खूप महत्वाची वॅकन्सी नोटिफिकेशन तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जी की नोटिफिकेशन येत आहे महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्याकडून. राष्ट्रीय आरोग्य अभियान NUHM अंतर्गत 15व वित्त आयोग जळगाव शहर महानगरपालिका जळगाव अंतर्गत खालील पदे करार पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहे. फ्रेंड्स, ही पदे सुद्धा करार पद्धतीने भरावयाची आहे. ह्या पदांविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. जर त्या तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, हे पदांची जी नावं आहेत ती नावं तुम्हाला सांगत आहे. स्टाफ नर्स मेल, स्टाफ नर्स फिमेल, MPW मेल. या ठिकाणी स्टाफ नर्स मेलच्या 3 पदसंख्या रिक्त आहेत. मानधन एकत्रित दरमहा त्यांना 20,000 पर मंथ तुम्हाला मिळणार आहेत. फ्रेंड, पद किती आहेत? 3 आहेत. मेल नर्सिंग इथे पाहिजे आहे. किमान शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? GNM किंवा BSc नर्सिंग त्यांना किमान त्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे. आणि वयोमर्यादा ओपन साठी 38 अँड रिझर्व साठी 43 इथे वयोमर्यादा असणार आहे. देन नेक्स्ट पद आहे स्टाफ नर्स फिमेलचं. या ठिकाणी 18 पदसंख्या रिक्त आहेत. मानधन एकत्रित दरमहा 20,000 भेटणार आहे आणि किमान शैक्षणिक पात्रता यांची GNM किंवा BSc नर्सिंग असणार आहे. सेम वयोमर्यादा दिलेली आहे. एज लिमिट आहे 38 टू 38 ओपन साठी आणि रिझर्व साठी 43. देन MPW साठी 24 पदसंख्या रिक्त आहेत. दरमहा यांना एकत्रित दरमहा मानधन यांचं जे असणार आहे ते 18,000 पर मंथ असणार आहे. 12th सायन्स, पॅरामेडिकल, बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स यांचं झालेलं असलं पाहिजे. यांच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती ओपन साठी 38 आहे आणि रिझर्व साठी 43 असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टाफ नर्स GNM मेल साठी कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. कॅटेगरी मध्ये SC एक व्हॅकन्सी आहे, जनरल एक आहे, VJ आणि ओपन यांच्यासाठी एक अशा 3 व्हॅकन्सी आहे, जे की जनरल मध्ये कन्वर्ट एक मध्ये होणार आहे. टोटल 3 व्हॅकन्सी आहे. त्यानंतर स्टाफ नर्स GNM फिमेल साठी टोटल जागा आहेत 18. SC 1, ST 2, VJ 1, NTB NTC 1, OBC 4, SEBC 2, EWS 2 आणि ओपन 4 अशा टोटल 18 जागा आहेत. जनरल फिमेल 30% आणि एक्स सर्व्हिसमॅन या पद्धतीने त्यांनी कॅटेगरी वाईज डिव्हिजन दिलेला आहे. देन नेक्स्ट आहे MPW मेल साठीच. या ठिकाणी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. SC 2, ST 2, VJ 1, NTB 1, NTC 1 आणि NTD 1, OBC 5, SEBC 2, EWS 2, ओपन 7. टोटल 24 वॅकन्सी असणार आहे. इथे सुद्धा त्यांनी जनरल फिमेल 30%, एक्स सर्व्हिसमॅन 15% आणि पार्ट टाइम एम्प्लॉईज 10% असल्या पद्धतीने त्यांनी कॅटेगरीचं डिव्हिजन केलेलं आहे. आता मुख्य बाब तुम्हाला इथे दाखवायची आहे. अटी व शर्ती. वर नमूद पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 12/8/2024 ते 20/8/2024 रोजी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून 11 ते 3 या कालावधीपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज व जाहिराती नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हता, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे, बाय हँड पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर, बंद लिफाफ्यात टाकून वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी हा जो ऍड्रेस त्यांनी दिला आहे इथे सादर करावयाचे आहे. तर ऍड्रेस काय आहे? छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव. पिन नंबर त्यांनी दिलेला आहे 425-001. येथे सादर करावयाचे आहे. पोस्टाने अथवा कुरिअरने दिरंगाई झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाहीये. तर तुम्ही बाय हँड किंवा पोस्टाने किंवा कुरिअरने 3 ऑप्शन तुम्हाला आहेत. यापैकी कोणत्याही ऑप्शनने तुम्ही तुमची
नेसेसरी डॉक्युमेंट आणि अर्ज जे आहे ते पाठवायचं आहे, किंवा ऑफलाईन तुम्ही बाय हँड सुद्धा तिथे पोहोच करू शकता. जर तुम्ही जळगाव किंवा जवळगावच्या आसपास राहता आणि तिथे तुम्ही जाऊ शकताय, पोहोच करू शकताय, तर तुम्ही तिथे जरूर जा आणि पोहोच करा. देन या ठिकाणी त्यांनी ऑफिशियल नोटिफिकेशन साठी या ठिकाणी महत्वाची जी संकेतस्थळ आहे ते दिलेलं आहे. प्राप्त झालेल्या अर्जावरून शासनाने दिलेले मार्गदर्शक सूचनांनुसार मेरिट लिस्ट ते पब्लिश करणार आहेत. सदर मेरिट लिस्ट गुणांकन दिलेल्या पद्धतीनुसार या संकेतस्थळावर हरकतीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल. हरकतीबाबत कालावधी देखील त्यात नमूद करण्यात येईल. तर हे जे संकेतस्थळ आहे, इम्पॉर्टंट लिंक आहे, यावर तुमचं मेरिट लिस्ट डिस्प्ले करणार आहेत ते. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी या कॅटेगरीनुसार एक्झाम कशी घेणार आहे, त्या एक्झामचं पॅटर्न सुद्धा त्यांनी दिलेला आहे. एक्झाम मध्ये 50 प्रमाणे जे मार्क्स आहे, 50 मार्क पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण, त्यानंतर संबंधित पदवीशी निगडीत अनुभव 30 गुण असणार आहे, आणि पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक गुण असल्यास तर 20 मार्क त्यांना अधिक मिळणार आहेत. या पद्धतीने त्यांनी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला तुमचं गुणांकन करून तुमचं मेरिट लिस्ट तिथे या संकेतस्थळावर डिस्प्ले करणार आहे. तर फ्रेंड, तुम्हाला घेऊन चालली मी अर्जाकडे. अर्जाचा जो फॉर्मॅट आहे, बाकीच्या अटी आणि शर्ती तुम्ही डिटेल मध्ये वाचून घ्या. नंतर हा अर्जाचा नमुना आहे, ऍप्लिकेशन फॉर्म, जिथे तुम्हाला आता अलीकडचाच एखादा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि हा फॉर्म डिटेल मध्ये वाचायचा आहे व्यवस्थित, आणि त्यानंतर फिलअप करायचा आहे मॅन्युअली. आणि त्याबरोबर जे जे नेसेसरी डॉक्युमेंट, सपोर्टरी डॉक्युमेंट असतात, ते डॉक्युमेंट याला लावायचे आहे. आणि त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला एकतर कुरिअरने किंवा पोस्टाने किंवा बाय हँड तुम्ही हा अर्ज पोहोच करू शकता. तर फ्रेंड, आय होप तुम्हाला आजची दिलेली ही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. जर तुम्हाला आमचे एज्युकेशनचे व्हिडिओ चांगले वाटत असतील, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, तर या व्हिडिओजला लाईक करत जा. ज्या तुमच्या फ्रेंड्सला या व्हिडिओचा यूज होऊ शकतोय, तर असल्या फ्रेंड्स मध्ये यांना शेअर करत जा, आणि आपल्या चॅनल एज्युकेशनला सबस्क्राईब करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. असेच आमच्या बरोबर राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जाहिराती आणि त्याचबरोबर त्याला लागणारं जे स्टडी मटेरियल आहे, आरोग्य विभागाशी असणारं जे स्टडी मटेरियल आहे, ते मटेरियल सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर थँक्यू.